नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर बघूया आजचा ट्रेड कसा होता आणि कुठे आपण का केला. इथे जर पाहिलं तर आपल्याला रेजिस्टन्स ते सपोर्ट लेवल जे आपण मार्क करतो त्यापैकी सपोर्टच्या लेवलला आपल्याला मार्केट ओपनिंग पाहायला मिळालं. पण जसं आपण काल टेलिग्रामवरती सांगितलं होतं त्याप्रमाणे सपोर्टला जरी मार्केट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं त्यानंतर अपसाईडला एक रिट्रेसमेंट आणि तिथे रिजेक्शन मिळणं गरजेचं आहे. त्याप्रमाणेच आपल्याला हे रिजेक्शन पाहायला मिळत होतं आणि या रिजेक्शनसोबतच मार्केट इथूनच डाऊनसाईडचे इंडिकेशन देत होतं. त्यातच हा सपोर्ट ब्रेक होणार कारण आपल्याला सपोर्ट जवळ होता आणि अर्धा सपोर्ट तर ब्रेक होता. त्यामुळेच आपण इथे हा ट्रेड करायचा ठरवला आणि हा ट्रेड आपण टेलिग्रामवरती सुद्धा पोस्ट केला होता. त्यातच आणखीन एक रिझन जर म्हटलं तर आपण या ट्रेडला लवकर प्रॉफिट बुक केलं असं म्हणता येणार नाही, कारण 150 ते 400 असं पूर्ण मोमेंटम आपण कॅप्चर केले आहे. आता याच लेवलला आपण एक्झिट का केली तेही समजून घ्या. इथे जर पाहिलं तर या दोन कॅन्डल तुम्हाला दिसत असतील. कोणत्या? या दोन कॅन्डलमध्ये तुम्हाला काय समजतं तर या कॅन्डल आपल्याला हे तर सांगतायत की एक स्ट्रॉंग सेलिंगची आहे आणि एक स्ट्रॉंग बाईंगची कॅन्डल आहे. हे साधा सिम्पल आहे, बरोबर आहे. तर इथे काय होतं आहे, स्ट्रॉंग सेलिंग असूनसुद्धा सेलिंग फेल झालं आहे. त्यामुळे मित्रांनो याच लेवलला आपल्याला प्रॉफिट बुकिंग करणं आणि शांत बसणं अगदी सोयीस्कर होतं. म्हणूनच आपण 150 ते 400 असा प्रॉफिट इथे जनरेट केला आणि आपला ट्रेड क्लोज केलेला आहे. अशाच वेगवेगळ्या टेक्निक्स आणि स्ट्रॅटेजी शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी टेलिग्रामला जॉईन करा.